मराठी रियालिटी शो बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात विजेतेपद मिळवणारी तन्वी कोलते ही आज मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा बनली आहे. तिचा प्रवास साध्या गावातून सुरू होऊन मोठ्या मंचावर पोहोचण्यापर्यंतचा खूप प्रेरणादायी आहे. तन्वी कोलतेचा जन्म 7 फेब्रुवारी 1998 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. लहानपणापासूनच तिच्यात आत्मविश्वास आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. तिचं बालपण साधं असलं तरी तिची स्वप्न मात्र खूप मोठी होती. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तन्वीने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT मध्ये BTech पूर्ण केलं आहे. तिने पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच तिला अभिनय आणि स्टेज परफॉर्मन्सची खूप आवड होती. त्यामुळे ती कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती. तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली आणि तिने मिस रत्नागिरी 2018 आणि मिस गोवा 2020 सारखे टायटल्स जिंकून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मोठ्या स्वप्नांसाठी तन्वीने मुंबई गाठली आणि तिथे अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली. तिच्या मेहनतीमुळे तिला हळूहळू ओळख मिळू लागली आणि ती प्रेक्षकांच्या नजरेत आली. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6. या शोमध्ये तिने सुमारे 100 दिवसांचा प्रवास केला आणि आपल्या स्मार्ट गेम, आत्मविश्वास आणि शांत स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. शेवटी तिने विजेतेपद पटकावून आपली ताकद सिद्ध केली. तन्वी कोलते ही फक्त अभिनेत्री नाही तर एक स्ट्रॉंग, इंडिपेंडंट आणि कॉन्फिडंट व्यक्तिमत्व आहे. तिच्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते, लहान गावातून आलेली मुलगी देखील मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर खूप मोठं यश मिळवू शकते. शोच्या सुरुवातीपासूनच तिने आपला वेगळा ठसा उमटवला. घरात प्रवेश करताच तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि वागण्यातली प्रामाणिकता प्रेक्षकांना जाणवली. त्यामुळे ती लवकरच प्रेक्षकांची आवडती स्पर्धक बनली. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी फक्त टास्क जिंकणे पुरेसं नसतं, तर मानसिक ताकद, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील तितकीच महत्त्वाची असते. तन्वीने या सर्व गोष्टींचा उत्तम समतोल राखला. प्रत्येक टास्कमध्ये ती सक्रिय राहिली आणि आपली क्षमता सिद्ध केली. तिचा गेम प्लॅन खूपच स्मार्ट होता, ज्यामुळे ती शेवटपर्यंत टिकून राहिली. घरातील इतर स्पर्धकांसोबत संबंध ठेवताना तिने नेहमी संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. काही वेळा वादविवाद झाले, मतभेद झाले, पण तरीही तिने कधीच आपली मर्यादा ओलांडली नाही. तिच्या या स्वभावामुळेच प्रेक्षकांनी तिच्यावर अधिक प्रेम केले. या सीझनचे सूत्रसंचालक सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी आपला खेळ अधिक चांगल्या प्रकारे सादर केला. अंतिम फेरीत तन्वी कोलतेने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. हा तिच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा परिणाम होता. तन्वी कोलतेचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एका साध्या मुलीपासून ते बिग बॉस मराठी यासारख्या मोठ्या मंचावर विजेतेपद मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. तिच्या आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि जिद्दीमुळे ती आज अनेक तरुणांसाठी आदर्श बनली आहे. शेवटी तन्वी कोलते सिद्ध केले की जर आपल्यामध्ये मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य दृष्टिकोन असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करणे अशक्य नाही.